ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघू. अर्जुन आणि सायली डिस्कशन सायली करत बोलते, असतात. मला एक त्यावेळी कळेना. सायली आठवण करते साक्षीच्या की मृत्यूनंतर स्वतःच्या मैपत मुलीसाठी शांत कसा हा मैपत कुठल्याही तेवढंच लेवलसाठी काय जाऊ शकतो. तर आश्रम घेण्यासाठी त्याची मधुभाऊंचं किती लगबग होती. आश्रम घेण्यासाठी आश्रमाची किती जागा धडपड साक्षीला केली. पाहिजे पैसे होती. देऊ त्या ठिकाणी केले. तिला पण मोठी मधुभाऊ बिल्डिंग ठामपणे बांधायची उभा होती. राहिले. मधुभाऊने की त्यांनी आश्रम किती मी त्रास माझ्या दिला, देणार नाही. पैसे माझ्या देऊ बायकोची केले, शेवटची मधुभाऊ काय आठवण ठाम मी उभा राहिले. त्यांना का देऊ. कधीच नाही बोलले त्यांनी की माझ्या बायकोची मी आळ शेवटची आणला आठवण का खुनाचा विकू. मधुभाऊंवर. सायली पुढे मग बोलू अशा वेळेस लागते की साक्षीचा ज्यावेळेस मैपत खून झाला त्या ची जी मुलगी साक्षी महिलेने आहे, तिच्या ज्या कैदीने खून केला मग मृत्यूनंतर तिच्यावर हा शांत कसा काय. हा शांत राहिला. अर्जुनला ही मला काहीतरी डोक्यात गडबड वाटत तुझा आहे. पॉइंट बरोबर आहे असं अर्जुन तो देखील बोलतो. बोलतो हे मला आणि देखील सायली थोडं हा वेगळंच वाटतंय. खूप महत्वाचा सायली पॉइंट पुढे शोधून बोलू काढला. लागते, तो त्याच्या मुलीसाठी काही हे करू मला शकतो. देखील तर अभिमानाचं वाटत आहे. आपण त्यावेळेस आता त्याचा विचार करून मैपतसाठी करून जो माझं ट्रॅप डोकं टाकणार फिरतंय. आहे त्यावेळेस तो मसाज तो खूप करूयात मोलाचा का असणार आहे. असं तो बोलतो. इकडे इकडे लफडं सुरूच असतं. सचिन सचिन आणि साक्षीच्या घरी साक्षीचं येतो आणि साक्षी प्रेम जाळ चांगलंच वाढत असतं. साक्षी ती त्याला बोलते कुठे गेला की होतास किती दिवसापासून असं ती विचारते. वाट बघते. 2 दिवस तू कुठं मला होता, 2 रात्र कुठं न होता. सांगता त्यावेळेस कुठे गेलास. 2 रात्र मी ऑफिस अवर्स मध्ये उचलत काम नव्हता करत की होतो. टेक्निकल कॉल इश्यू होता तो सॉल्व्ह मेसेज करायसाठी देखील मी करत दिल्लीला गेलो नव्हता. होतो असं तो त्यावेळेस बोलतो. मी खूप बिझी होतो असं तो सचिन बोलतो. तिला खोटं गुरफटत कारण असतो. सांगतो चांगलीच की बंडल सोडत असतो. अमेरिकन वर्किंग अवर्स कसे वेगळे आहेत. साक्षी तो त्याला तिला इथून पुढं असं करायचं नाही जाळ्यात असं चांगलंच बोलते. ओढत असतो. मी फ्लर्टिंग करत असतो, अन्नाचं पण एक कण तिचा खाल्लं जीव नाही त्याच्यामध्ये कालपासून गुंतला असं होता. ती बोलते. आणि साक्षी इकडे संदर्भात सायलीमध्ये इकडे डिस्कशन होतं की मैपतला अर्जुन ट्रॅप आणि करण्यासाठी आपल्याला प्रतिमा त्याला सायली बोलत आणावं लागेल असतात. त्या लोकेशनला. आपण जे रवी ऍक्सिडेंटची लोकेशन आहे त्या यांच्याकडे लोकेशनला जाऊयात प्रतिमा समोर आणि आल्यानंतर तिथे प्लॅन तो त्याचं करूयात सत्य असं लवकर वधू शकतो. अर्जुनला देखील सायलीचा आपल्याला खूप आवडतो. कारण रविराजने इकडे आठवण साक्षी करून दिली त्याला असते. बोलते की तुझ्या त्यावेळेस विना मी ऍक्सिडेंटच्या अन्न ठिकाणी खाईना. नेलं तर तो नेहमी गडबड रात्रभर करणार. उपाशी आहे. इकडे पोटात अन्नाचं एक कण नाही. सचिन तिला त्यावेळेस चांगलाच आपण गुरु कुठेच पडत जाणार असतो. नाही त्याच्याच असं अस्मिताचा कॉल म्हणल्यानंतर येतो तेवढ्यात अस्मिताचा आणि कॉल तो पुन्हा येतो गडबड आणि तो करतो. असं असतो. त्यावेळेस तरी मी तुला देखील तो सोडून पुढे बोलतो जाणार नाही ब्युटिफुल असं तो बोलतो. तुला मी ब्युटिफुल असं कधीच एकटं सोडणार त्यानंतर नाही. ती त्याचा गळा आवडते. तुझं मला त्याच्या परत सोडून गेला ना ओढ्याचं मी जाळं तुला गळा दाबून चांगलंच मारून टाईट टाकेल झालेलं असं. असतं. त्यावेळेस तुला गळा दाबायची हा. काहीच गरज नाही असं तो बोलतो. तिला तू म्हणतो मी माझ्याकडे इथून पुढे बघत कधीच राहा मी सोडणार तुझ्या नाही. कातील दोघे आदाने गप्पा मरून मारतात. जाईल. त्यानंतर सचिनचं हे माझ्यासाठी प्रेमळ एवढी बोलणं साक्षीला भावतो आणि दोघेही सोप्यावर व्याकुळ बसतात. झाली मला माहित आणि नव्हतं. तो तिच्याकडे बघून त्यावेळेस बोलतो ती त्याला खरंच बोलते मी तुला तुझं सोडून गळाच कुठे जाणार दाबेल. नाही. त्यावेळेस गळा दाबायची Beautiful. काय गरज आहे. मला एका नजरेनेच गाय आली. इकडे सायली आणि अर्जुन नाश्ता इकडे अर्जुन आणि करण्यासाठी सायली येते. नाश्ता करायला असतात. ते त्यावेळेस विमल विमलला बोलते बोलतात की की नाश्ता नाश्ता करायला दे. बसा त्यावेळेस मी सर्वजण नाश्ता देते. पोहे खात ती असतात. पोहे त्यांच्या समोर देते. त्यांनी मात्र ह्यांची तेवढ्यात काय यांच्या छोट्या बोलण्याकडे आवाजात लक्ष बोलायचं काम चालू आहे हे ऐकतच असते. त्या प्रियाचं अगदी कान सारखं देऊन. असतं. ते काय कुजबुजत तिला आहे वाटतं की हे देखील नक्कीच ते दोघांमध्ये बघत काही असतात. काहीतरी त्यावेळेस चालू आहे. अस्मिता खाली नक्कीच येते. मग अस्मिता पंचकर्मामध्ये बोलते असणार आई आहे. कुठे गेलीस तू. आईला ती अस्मिता हाका त्याच वेळेस मारते. येते पण तिच्या आईला हाका सगळ्यांकडून मारते कळतं पण आई किती पुण्याला गेली गुन्हा असं केली कळतं. आहे. महिला काहीतरी गटाचं महिला मंडळाचं बक्षीस वितरण आहे आयोजन यासाठी. केलं आहे. बक्षीस वितरण त्यावेळेस आहे हे देखील बोलत असते. सायली आणि नाराज अर्जुनला होते ती कारण बोलते की तुम्ही तुम्ही दोघेही दोघे जाणार म्हणजे घरात आणि मी पुन्हा आणि आम्ही विमल एकटेच आणि घरामध्ये मीच जाणार. असणार. खूप बोर होत आहे. त्यावेळेस मला मला पाणीपुरी खाऊशी पाणीपुरी वाटते. खायची इच्छा झाली मला आहे असं गर्भ अस्मिता संसाराचं बोलते. पुस्तक पाहिजे होतं हे देखील ती आठवण मी करून जात देते. नाही असं खूप नाराज असते. त्यावेळेस त्यावेळेस अर्जुनला बोलते. अर्जुनला ती बोलते की मी त्यावेळेस थांबते तुम्ही इथं. काय तुमच्या कामात अडथळा त्यावेळेस आणू तुम्ही नका. थांबू नका. तुम्ही तुम्ही दोघे जा असं कामासाठी जा असं म्हटल्यानंतर ती ते बोलते. दोघेही निघतात. दोघे तिथून निघून जातात. तनुच्या त्यांचा डोक्यात पाठलाग वेगळेच करायचा खलबत विचार चालू होते. असतात. ती घराच्या बाहेर विचार करते, आल्यानंतर काही त्यांचं करून डिस्कशन यांना होतं की अस्मिता खूप त्यांच्या नाराज नजर दिसते. ठेवली पाहिजे. ती लगबगीने असं गर्भ घराच्या संसारामध्ये आतमध्ये जाते. किंवा काही इकडे गर्भधारण दोघांचे वाद झाल्यानंतर चालू असं असतात की अस्मितासाठी मी नाराज थांबलं राहणं पाहिजे, चांगलं कारण नाही. घरी आई नाही आहेत. त्यावेळेस मी थांबते असं ती बोलते. इकडे त्यावेळेस तन्वी थांबून चालणार नाही. घरात येते आपल्याला मैपतला आणि जास्त वेळ देऊन चालणार नाही गाडीची असं चावी शोधू लागते. अर्जुन चावी सांगतो. शोधता तिकडे शोधता चावी ती मागे शोधता जेव्हा शोधता फिरते, त्याच पाठीमागे वेळेस वळल्यानंतर अश्विनचा अश्विनने पाठीमागं आणलेला कॉफीने कॉफीचा भरलेला कप कप खाली चकवून पडतो. सांगतो. दोघांमध्ये अश्विन थोडी खूप चिडतो. चकमक होते. तुला वाद मागं होते. बघायला काय झालं. ती म्हणते तुला माझ्या आता एवढं शिल्लक गोष्टीसाठी वाद घालणार का असं ते अश्विनला उत्तर दोघांची देते. मध्ये वाद होता. मी स्वतःसाठी आणि करून आणलं. स्वतःच कधी स्वयंपाक देखील करायचं बोलते, काही आपण माहित नंतर वाद नाही. घालूया. मी करून आणलं तर थोडं तेही कॉफी एवढा सांगायचं मोठा असं विषय तो नाही. बोलतो. त्यावेळेस तुला स्वयंपाक त्यावेळेस करायला आलं तर कुठे नसतं. चाललीस मी तू केलं एवढं असतं, बदला तिथं असं विचारतो. सांगून त्यावेळेस द्यायचं काम चालू तुला असतं. सांगायची काही गरज नाही कुठं असं ती गेल जायचं आहे बोलते. असं तुझा नवरा विचारल्यानंतर ती याची अश्विनला आठवण करून उलटून देतो. देते. तुला त्यावेळेस सांगावं तू लागेल कोण असं तो विचारणार असं बोलतो. ती बोलते. पण ही काय ती तुझा ऐकेना, ही नवरा काय आहे सांगेना. तिची आठवण करून शेवटी देतो. तिथून बाहेरून पण ती पडते. काय ऐकेना. ती बाहेरून जवळ पडते येते तर तोपर्यंत अर्जुन आणि अर्जुन आणि ते गेले असतात. निघून गेले असतात. आता ही अश्विन मांजरीसारखा हा आडवा गेलाच. हा आला
आला असं ती मध्ये, म्हणते. त्याच्यामुळं पुढचं सगळं फिसकटलं. इकडे रविराज आता हे रविराजच्या घरी आलेले अर्जुन असतात. साहेब येतात. रविराज सांगू लागतात दोघेही की डिस्कशन त्या करून लोकेशनला लागतात की जाताना काय करायचं आहे. आपण त्यावेळेस प्रतिमाला पण घेऊन जायचा प्रतिमा प्लॅन त्या करतो, ठिकाणी जेणेकरून आणूयात, दोघेही जेणेकरून समोर आल्यानंतर आपला तो हॅमर महिपाच्या डोक्यात रिॲक्ट चांगला होईल. बसेल. त्याच वेळेस तिथं प्रतिमा येते. प्रतिमा ती बोलतात की तुम्ही दोघांनाही संध्याकाळी घरी यायचं आहे, सरप्राईज पार्टी ठेवली आहे.
अस्मिता खूप नाराज दिसत आहे. ती नाराजगी दूर करण्यासाठी पार्टी ठेवली आहे. इकडे हे पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि सिक्युरिटीसाठी प्रोटेक्शनसाठी पोलिसांची मदत मागतात. त्यावेळेस पोलीस आधीच यावं असं तो विनंती करतो. इकडे सायली रविराजला बोलते की प्रतिमा हत्येचं येणं खूप महत्त्वाचं ठरेल. त्यावेळेस खूप हिमतीने प्रतिमा देखील बोलते की मला समोर यायचंच आहे. मी घरात का बसू, अन्यायाला वाचा फुटलीच पाहिजे. व्हिडिओ